अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. रवी भाऊला कॉल लावलेला आहे. रवी भाऊ निघाले वाटतं. तपोवन लिंक रोडवर समर्थनगर भागात आज दुपारच्या सुमारास एका उभ्या ट्रकमध्ये अचानक गॅस सिलेंडरचा भीषण भडका उडाल्याने प्रचंड खळबळ उडाली. ही आग एवढी भयानक होती की काही वेळातच आग हवेत भडकली आणि त्यात एका सिलेंडरचा जोरदार ब्लास्ट झाला. रवी भाऊला कॉल लावलेला आहे. रवी भाऊ निघाले वाटतं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडून ट्रक निम्मा जळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार समर्थनगर परिसरातील तपोवन लिंक रोडवर एका ट्रकमध्ये काही लोक गॅसवर जेवण बनवत होते आणि याच दरम्यान अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला. आग लागल्याचं पाहताच जेवण बनवणारे कर्मचारी घाबरून गाडी सोडून पळून गेले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. संपूर्ण ट्रकला वेढले. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की ट्रकमधील एका सिलेंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांचे कौतुकास्पद धाडस तिथे पाहायला मिळालं. घटना घडताच परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सीमा पवार आणि विशाल पवार यांनी तातडीनं धाव घेत अग्निशमन दलाशी संपर्क साधला. की सदरची एक ट्रकला आग लागली आहे, तर मी इथे पोहोचण्याच्या पहिले अग्निशामक दलाला फोन करून सदर गाड्या लवकर पाठवण्यास सांगितले व स्वतः इथे हजर असताना असं कळाले की इथे जे काम चालू आहे पाईपलाईनचे, तर ती गाडी त्यासाठी इथे आलेली होती. पण ती गाडी 1-2 दिवसापासून तिथेच उभी होती. पण मला असं एक सांगायचं आहे, जर का कामं चालू आहेत मान्य आहेत, पण अशा ठिकाणी ट्रक मध्ये स्वयंपाक बनवणं रेसिडेन्शियल एरियामध्ये चुकीचं आहे. याची काळजी संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी नक्कीच घ्यावी. आणि इथे आग लागल्यामुळे प्रचंड प्रमाणात इथं गर्दी जमा झाली आणि ते सिलेंडर ब्लास्ट झालं. देवाच्या कृपेने जीवितहानी कोणतीही प्रकारची झालेली नसून आता ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली गेलेली असून माझी महानगरपालिकेला व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला एवढी एकच विनंती आहे, सदर याला समज देऊन रेसिडेन्शियल एरियामध्ये असा परत पुन्हा प्रकार घडू नये. दरम्यान आग वाढत असल्याचं पाहून शेजारीच असलेले समीर मिठाई या दुकानाचे मालक समीर करपे, कर्मचारी नितीन करपे आणि इतर सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुकानातील अग्निरोधक नळकांड्या आणल्या आणि आग विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. त्यांच्या या तत्परतेने आग अधिक पसरण्यापासून रोखण्यास मदत झाली. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.